राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज, भगवंत अर्जुनाला सांख्ययोग सांगतायत. सांख्ययोगाचा हा शेवटचा टप्पा आहे. सांख्ययोग या शब्दाचा अर्थच असा आहे, बुद्धी आणि मन यांचं सांगड घालणं. बुद्धी आणि मन आपल्या स्वकर्माकडे वळवणं हा या योगाचा मूळ हेतू, उद्देश आणि या ज्ञानार्थाचा खरा अर्थ आहे. आत्तापर्यंत आपण सांख्ययोगाचे अनेक भाग बघितले. त्यातला बुद्धियोग आपण बघितला आणि बुद्धियोगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला इंद्रियाचं आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या अनेक विविध षड्रिपूंचं आपल्याला कसं निराकरण करता येईल याच्यावरती या ओव्या आहेत. आता आपल्याला त्यातला एक ज्ञानेश्वर माऊलींनी काम या विषयावरती हे केलेलं किंवा या ओव्या लिहिलेल्या आहेत असं आपण म्हणूया. या ओव्यांचा आता आपल्याला अर्थ बघायचा आहे आणि आजच्या जीवनाशी या ओव्यांचा सांगड घालण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. विषाचा एक कण जरी आपण जर घेतला तर तो शांतपणे निभ्रांत करी नाशू, म्हणजे कुठलाही विचार न करता शांतपणे त्या जीवनाचा त्या जीविताचा नाश करतो. तैसी विषयाची शंका मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. तुमचं एकदा विवेकबुद्धी जागृत असताना ती जर निघून गेली किंवा विवेक तुमच्यातला नाहीसा झाला तर आपोआप तुमच्या मनामध्ये विषयाची शंका निर्माण होते. तुमच्या मनामध्ये विषय यायला सुरुवात झाली की आपोआप तुमचा घात करायला सुरुवात होते. हा या ओवीचा वर देखा अर्थ आहे. महाराज, वेगळं काय ते आहे या ओवीमध्ये, असं ज्यावेळेला आपण एक प्रश्न विचाराल की वेगळं काय, वेगळं असं आहे, तैसी विषयाची शंका. मनामध्ये विषयाची शंका म्हणजे कण जरी विषयाच्या बाबतीमध्ये मनाने जर त्याचा विचार केला, एखादी सुंदर स्त्री जर समोर दिसली आणि तिच्याबाबत जर तुमचा चुकीचा विचार मनामध्ये आला, त्या क्षणाला विवेक लोप पावला. विवेकबुद्धी लोप पावल्यानंतर मनामध्ये त्या स्त्रीविषयीची कामसुखाची भावना आपोआप निर्माण होते. मग ती येता जाता जळीस्थळी काष्ठी पाषाणी त्याच्या स्त्रीमध्ये प्रत्यक्ष उपभोग नसला तरी मानसिक तिचा उपभोग घेण्याचं मनाचं काम चालू होतं. हे या विषयाच्या शंका या शब्दातून माऊलींनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माऊलींचे शब्द अत्यंत त्रोटक आहेत, कमी आहेत, पण त्याचा अर्थ आणि त्या शब्दांची खोली खूप मोठी आहे. महाराज, जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जरी हृदय विषय स्मरती, जर विषयाचं स्मरण झालं तर निसंगालाही आबचे संगती, म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये तिचा संग नसेल, ती व्यक्ती जरी दिसली नसेल किंवा त्या व्यक्तीचं जरी कुठलंही रूप त्यांनी बघितलेलं नसेल किंवा एखाद्या स्त्रीला त्यांनी विवस्त्र बघितली जरी नसेल तरी त्या मनामध्ये तिच्या स्त्रीबद्दलची आसक्ती, ओढ त्या स्त्रीची विवस्त्र मूर्ती तयार करते. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची, तिच्याबद्दलची अभिलाषा, ती कशी दिसते याच्याबद्दलचं स्वप्न हे त्या माणसाच्या मनात असतं आणि तेच तो घेऊन जगतो. कशामुळे? केवळ विषयाची शंका मनामध्ये आल्यामुळे. जेथू कामू उपजला तेथू क्रोधू आधीची आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. महाराज, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे षड्रिपू आहेत. या षड्रिपूंच्या बद्दल इथे काम म्हणजे शरीरसुख, विषयसुख, या विषयसुखाबद्दल, या कामाबद्दल या ओवीमध्ये खूप मार्मिकता आणि अत्यंत
बारीक बारीक गोष्टींचा विचार करून तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींनी उदाहरणं देऊन समजवले. तुम्ही विषयापासून तुमच्यामध्ये काम येऊ देऊ नका. काम आला का तो येताना एकटा येत नाही. ते तर क्रोधू आधीची आला. ज्या क्षणाला काम आला तो येताना क्रोधाला बरोबर घेऊन आला. संमोहा जाहलिया व्यक्ती तरी नाशू प्रावे स्मृती चढवाते ज्योती आहट यायची. म्हणजे किती ताकद आहे या विषयाच्या शंकेची, या कामाची ताकद किती आहे. म्हणजे त्याने ते दिले चढवाते ज्योती. म्हणजे फटाका आहे, त्या फटाक्याची वात जर तुम्ही पेटवली तर किती चटकन ती जळत जाते. सरसर सरसर कळत जळत आणि फटाका फुटतो. त्या उदाहरणाचं या माऊलींनी या इथे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ती जशी वात चटकन पेटून जाते फटाक्याची, तेवढी चटकन विषयाची शंका मनामध्ये विषयाचं अवडंबर माजवते. येताना काम हा क्रोध घेऊन येतो. काम क्रोध. महाराज याच्यावर एक तुम्हाला उदाहरण द्यायला लागेल. याची पुढची ओवी घेतो आणि मग उदाहरण देतो. का अस्तमानी निशी जैसे सूर्या तेजा ते ग्रासी तैसी दशा स्मृती बनूशी प्राणीयासी. सूर्याच्या तेजाला अंधार, निशी म्हणजे अंधार, अस्त झाल्यानंतर सूर्याच्या तेजाला अंधार ग्रासून टाकतो. सूर्य खाली गेला की आपोआप अंधार होतो. ते तेज सूर्याचं राहत नाही. याचा दुसरा एक अर्थ असा आहे, जर ग्रहण लागलं सूर्याला तर त्यावेळेला सुद्धा त्याच्या समोर चंद्र येतो. निशी म्हणजे चंद्र, तो समोर चंद्र येतो आणि त्यालासुद्धा त्या तेजाला काही काळ ग्रहण लागतं. हा जो काही विचार आहे ना महाराज, या उदाहरणातनं तुम्हाला समजेल. रावण कोण? गडगंज श्रीमंत, लंकेचा राजा. लंका काय तर सोन्याची लंका. लंक्यात प्रत्येक महालाचे कळस सोन्याचे, दरवाजे सोन्याचे, काचेची तावदानं सोन्याची, उंबरठासुद्धा सोन्याचा. पुराण कथेमध्ये इतकं ऐश्वर्य रावणाचं सांगितलेलं आहे की ऐश्वर्य या शब्दाला ऐश्वर्य यावं किंवा हा ऐश्वर्य शब्द म्हणजे काय याची प्रचिती त्या रावणाच्या ऐश्वर्याकडे बघून यावी. इतकं मोठं ऐश्वर्य या महाराज या पृथ्वी तलावर कोणाचंही नाही. इतकं ऐश्वर्य, सोन्याच्या विटा, सोन्याचा उंबरठा, सोन्याचे कळस, सोन्याचा दरवाजा, घोडा बांधायला जी कडी आहे ती पण महाराज सोन्याची, हत्तीवर झूल टाकली आहे ती पण सोन्याची. विचार करा किती श्रीमंत असावं. गडगंज श्रीमंत म्हणजे काय, या श्रीमंतीचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. असा रावण. रावणाची बायको अत्यंत सुंदर, मंदोदरी, मंद उदराची, सगळ्यात बारीक तिचं पोट आहे अशी ही मंदोदरी. त्रैलोक्यामध्ये तिच्या इतकी सुंदर कोणी नाही असा हा रावणाचा प्रपंच. त्याची ती बायको की खूप सुंदर, तिला या रंभा उर्वशीच्या म्हणजे त्यांच्या सौंदर्यसुद्धा फिकं पडावं इतकी ही मंदोदरी, या त्रैलोक्यात सुंदर ती रावणाची बायको. विचार करण्यासारखी महाराज आहे. गडगंज श्रीमंत आहे, उत्तम सुंदर कुलीन अशी मंदोदरी त्याची बायको आहे. महाराज मुलगा इंद्रजित, ज्याने इंद्रावरती विजय मिळवला आहे, त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवणारा हा इंद्रजित हा रावणाचा मुलगा आहे. कुंभकर्णासारखा भाऊ आहे. अनेक दिग्गज नेते हे रावणाचे पाईक आहेत, मांडलिक आहेत. रावणाचं सिंहासन सगळ्यात उंच हिरे रत्न जडित सिंहासन, त्याच्यावर बसणारा रावण, त्या सिंहासनाच्या खाली बांधून ठेवलेले 9 ग्रह, जेणेकरून त्याचे ग्रहमान कधीही वाईट होणार नाहीत.
रावण सगळ्यात तपस्वी कोण असेल महाराज या पृथ्वी तलावरती, तो रावण प्रत्यक्ष भगवंताला वर देण्यासाठी प्रगट व्हावं लागलं असा हा रावण दशग्रंथी ब्राह्मण, ज्यांनी 10 वेळेला आपला शिरच्छेद केला आणि भगवंताला शंकराला प्रसन्न करून वरदान घेतलं, देवांकडून आणि राक्षसांकडून माझा पराभव मृत्यू होणार नाही. राहिलं ते फक्त मानवाचं. अमरत्वाचं वरदान त्याला भगवानाने दिलं नाही, पण राक्षस आणि देव हे कोणीही तुला मारू शकत नाहीत, पराजित करू शकत नाहीत, हे असलं वरदान. या वरदानामुळे या त्रैलोक्यामध्ये अनभिक्षित सम्राट म्हणून हा रावण. विचार करा, ऐश्वर्य, संपत्ती, अपत्य सुख, स्वतःची सुंदर असलेली बायको, ह्यापेक्षा काय हवं ते यापेक्षा रावणाकडे जे आहे ते या त्रैलोक्यात महाराज कोणाकडे नाही, कोणी उपभोगलेलं नाही, याच्यापुढे कोणी उपभोगणारही नाही. रामाशी युद्ध करताना या शंकराला, भगवान शंकरांना प्रसन्न करून आत्मलिंग घेऊन जाणारा हा रावण, या रावणाच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला, काम उत्पन्न केला गेला. शूर्पणखाने सांगितलेलं वर्णन, शूर्पणखा ही रावणाची बहीण, तिने सांगितलेलं सीतेचं वर्णन याच्या मनामध्ये तिच्याबद्दलची अभिलाषा निर्माण करून गेला. आणि अभिलाषा निर्माण झाली, एकदा काम आला की क्रोध आला. जर एवढी सुंदर जर सीता असेल तर ती माझी पट्टराणी असलीच पाहिजे, ती माझी पट्टराणी नाही तर मग काय फायदा, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तिला माझी पट्टराणी करणार. हा क्रोध रावणाच्या मनामध्ये जन्माला आला आणि तो सूर्यासारखा तेजस्वी असलेला रावण या कामामुळे, या कामाच्यामुळे आलेल्या क्रोधामुळे नष्ट झाला. हे रामायण आहे महाराज. रावण नष्ट होणं याच्यापेक्षा रावण किती मोठा होता, नष्ट होण्याचं कारण केवळ काम आहे. सीतेबद्दलची असलेली अभिलाषा, दुसऱ्याच्या स्त्रीबद्दलची केलेली चुकीची अपेक्षा, हे रावणासारख्या महान तपस्व्याला घेऊन बुडाली. हे ते काम, हा तो विषय, हे ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगायचा प्रयत्न इथे केला आहे. पुढचं उदाहरण घेऊया महाराज, त्याच्या आधी आपण ओव्या घेऊया. मग अज्ञानधा केवळ तेणे आपलं विजय सकळ, तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. अज्ञानधाला आपलं विजय सकळ, ते अज्ञान एकदा झाला, विषय सुखाच्या मुळे त्याची बुद्धी काम करेनाशी झाली की ती बुद्धी व्याकुळ होते. आणि कितीही जरी बुद्धीने सांगितलं तर हृदयामध्ये असणारा काम हा विषय, यालाच तो आपल्या जवळ करतो. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. जैसे जात्यंधा पळदी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. एखाद्या जातंध्याला, जन्मताच आंधळा असणाऱ्याला जर चटका लागला किंवा तो जर पळत सुटला तर तो काकुळतीला येऊन जसा इकडे तिकडे पळत सुटतो, दिशाहीन भरकटतो, त्याचप्रमाणे या बुद्धीला सुद्धा भरकटायला हा काम भाग पाडतो. फक्त बुद्धी त्या कामाचा, त्या स्त्रीच्या अभिलाषेचा, उपभोगाचाच विचार करते. हे महाराज या ओवीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चैतन्याच्या भ्रंशी शरीरदशा जैसी, तैसे पुरुषा बुद्धिनाशे होय देखी. ऐसा स्मृती भंश घडे, मग सर्वता बुद्धी अवघडे, तेत समूळ हे उपडे ज्ञान जात. एकदा महाराज स्मृती भंश झाली की बुद्धी अवघडे, बुद्धीला विचार करायला संधी मिळत नाही. कुठल्याही प्रकारचं ज्ञान असलं, कितीही ज्ञानी असला, विचारवंत असला, तरी त्याला हा विषय, हा काम, हा क्रोध
कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार करू देत नाही. बुद्धी बंद होऊन जाते, बुद्धी विचार टाकून देते आणि अविवेकाने त्या स्त्रीचा उपभोग घेण्याची अभिलाषा, आसक्ती फक्त त्याच्या मनामध्ये उरते, बाकी काहीही त्याच्या मनामध्ये राहत नाही. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंगी लागे इंधन, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. इंधनाचा साठा आहे महाराज, हजारो लिटरच्या पेट्रोलच्या टाक्या आहेत महाराज, आणि त्याला जर बारीक एक ठिणगी पडली तर हजारो लिटरच्या टाक्या हे त्रिभुवन हे भस्मसात करून टाकतील, आजूबाजूचा परिसर राख करून टाकतील. एवढ्या त्या इंधनाची ताकद आहे, त्या भरलेल्या इंधनाचा ताकद आहे. प्रश्न एकच आहे, किती इंधन चांगलं असलं, ज्याच्यावर जग चालत असलं, तर एक ठिणगी त्याचा विध्वंस करून टाकू शकते. तेच रावणाच्या बाबतीत घडलं आहे महाराज. इतका मोठा रावण, दशग्रंथी ब्राह्मण, इतकं त्याचं ऐश्वर, पण केवळ या कामाच्या आहारी गेल्यामुळे, सीतेच्या अभिलाषेच्या आहारी गेल्यामुळे नष्ट झाला. राज्य गेलं, लंका जळली, नष्ट झाली, केवळ कामामुळे. आणखीन एक उदाहरण आहे महाराज. भस्मासूर, शंकराकडून वरदान मिळालं भस्मासुराला, ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो भस्म होईल. भगवान शंकराच्याच वरती प्रयोग करावा म्हणून भस्मासूर गेला, शंकर अंतर्धान पावले, ही कथा आहे. पण तो इतका मदमस्त झाला, त्याच्या मनामध्ये कामाने जागा घेतली, त्याच्या मनामध्ये काम आला, भयानक क्रोध आला. तो वाटेल त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करू लागला. शेवटी मोहिनीचं रूप घेतलं, भगवंतानी मोहिनीचं रूप घेतलं, नखशिकांत सुंदर, इतकी मोहित करून टाकलं त्या भस्मासुराला. म्हणली, मी तुझ्याशी लग्न करीन, मी तुझी बायको होईन, मी तुला वश होईन, मी तू सांगशील ते करीन, तू माझ्या डोक्यावर हात ठेवू नको, नाही तर मी भस्म होईन. भस्मासूर म्हणला, नाही मी ते करणार नाही, पण तू मला माझी हो. ही भावना भस्मासूर घेऊन तिच्याकडे गेला. भस्मासुराला मोहिनी म्हणाली, मी नाचीन, तू माझ्याबरोबर नाच आणि मी तुझी होईन. भस्मासुराने नाचता नाचता स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला आणि तो भस्म झाला. महाराज, हे झालं पुराणातलं उदाहरण, हे झालं पुराणातलं महाराज. आजच्या जर परिस्थितीची जर सांगड तुम्ही घालायची असेल महाराज, आजच्या परिस्थितीला जर ही ओवी विचारपूर्वक तुम्ही जर त्याची सांगड घातलीत तर तुम्हाला दिसून येईल महाराज, मोहिनी ही ईश्वराने निर्माण केलेली आहे. ती या एकदा पृथ्वी तलावरती शक्ती आली की ते परत नेणं भगवंतालाही शक्य नाही. जरी भस्मासूर नष्ट झाला तरी मोहिनी या पृथ्वी तलावरच राहिली. महाराज, अनेक वाहनं चालवणारे आपले मित्र आहेत, आपले बंधू आहेत, हे वाहनं चालवतात, दिवसभर मेहनत करतात, काही तुटुंजी कमाई, काही शेकडा हजार रुपये कमवतात. ते संध्याकाळी घेऊन महाराज लेडीज बारला जातात. लेडीज बारमध्ये महाराज या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे कमवलेले पैसे महाराज या लेडीज बारमध्ये ही माणसं त्या काही क्षणात उधळून येतात. सोन्यासारखा संसार, सोन्यासारखी त्यांची बायको, सोन्यासारखी मुलं, असं असताना हा रोजचा कमाई करणारा माणूस ते पैसे लहान मुलांना एक साधा बिस्किट पुडासुद्धा तो घरी नाही नेणार. 10 रुपयाचा बिस्किट पुडासुद्धा तो त्या लहान लेकरांसाठी घरी नेणार नाही. पण ते पैसे त्या 20 रुपयाच्या वस्तूसाठी 100-500-1000 रुपये जाऊन त्या बाईवर उधळणारा हा डोक्यावर स्वतःच्या हात ठेवणारा भस्मासूर, आणि हा वेगळा आहे का महाराज? ती नाचते ना बारमध्ये, ती मोहिनीच आहे, ती भुरळ घालण्यासाठीच आहे. कारण ती या ठिकाणी ठेवली आहे, ती राहिली आहे, हे भगवंतानीच या सृष्टीमध्ये आणलेली आहे, ती जाणारच नाही. त्या मोहिनीपासून दूर जाणं, शूर्पणखेने जरी सांगितलं सीता सुंदर आहे, तरी जर रावण म्हणला असता असू दे ती सुंदर, माझी बायको तिच्यापेक्षा सुंदर आहे, तर रामायण घडलं नसतं आणि रावणाचा वध करण्याची भगवंतावर वेळ आली नसती.
भस्मासुरांना हे समजलं असतं की ही जी सुंदर स्त्री आहे, ही जरी नाचली आणि तिने डोक्यावर हात ठेवला, तो जर मी ठेवला तर मी भस्म होईन. हे जर भस्मासुराला कळलं असतं तर भस्मसुराने सुद्धा तसं केलं नसतं. पण मोहिनी ही विद्या अशी आहे, मोहिनी अशी आहे, तुम्हाला अशी भुरळ घालेल की सोन्यासारखा संसार, सोन्यासारखी तुमची बायको, सोन्यासारखी मुलं, सोन्यासारखं घर हे टाकून महाराज हा त्या बारमध्ये जाऊन पैसे उधळतो, स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो, संसाराचा नाश करतो, स्वतः भस्म होतो, संसार भस्म करतो. ती बाई निघून गेली की रडत बसतो, नाही तर आत्महत्या करतो. महाराज हा नष्ट होणारा हा भस्मासूर आहे. त्याच्यापासून लांब राहणं, मोहिनीपासून लांब राहणं हेच फक्त तुमच्या हातात आहे. हे तुम्हाला ओवी सांगते, ही ज्ञानेश्वरी सांगते. महाराज तुमच्या भाषेत तुम्हाला समजावून सांगण्यासाठी या माऊलींनी लिहिलेल्या ओव्या आहेत, पण त्या तुम्ही वाचणार कधी? रोज सकाळी जर तुम्ही ती ज्ञानेश्वरी लावलीत, ऐकलीत, वाचलीत तर तुमच्या मुलांवर त्याचे संस्कार होतील, तर तुमची मुलं त्याच्यानुसार वागतील. तुम्हीच जर वाचणार नसाल, तुम्ही ऐकणार नसाल, तुम्ही जर त्याचं पारायण करणार नसाल तर तुमचा संसार हा त्या भस्मासुरासारखा भस्म होणार नाही का महाराज? मुलगा वाईट झाला, मुलगा फुकट गेला किंवा मुलगा चुकीच्या मार्गाला लागला, महाराज दोष त्याचा नाही, त्याचं प्रारब्ध असेल. पण तुम्ही महाराज प्रयत्न केले का? तुम्ही त्याला ज्ञानेश्वरी शिकवली का? अहो जर ज्ञानेश्वरी रोज जर तुमच्या घरात लागेल, काय बिशाद आहे, तुमचा संसार वाऱ्यावर जाईल. अहो प्रत्यक्ष भगवंतानी ते सांगितलं आहे. भगवंत तुमच्यामध्ये यायला तयार आहे महाराज, तुम्ही वाट तर मोकळी करा. तुमच्यासाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी तुम्ही जर दुर्लक्षित करणार असाल तर महाराज त्याच्यासारखं दुर्दैव काय? पुढची ओवी घेऊया महाराज. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन, तरी येसणे हे पद गिवसीत पावे. फक्त विषयाचं ध्यान केलं, फक्त मनामध्ये विचार आला का त्या मनामध्ये केवळ आणि केवळ त्या विषयाचाच विचार होतो आणि हे पतन गिवसीत पावे. 100% तुमचा नाश होणार आहे, तुमचं पतन होणार आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचू शकत नाही. एकदा तुम्ही मोहिनीचा उंबरठा ओलांडला तर तुमचा तो असलेला संसार, सोन्यासारखं तुम्हाला टाकलेलं ईश्वराने दान, हे केवळ आणि केवळ नष्ट होणार आहे. त्याला भगवंतसुद्धा काही करू शकत नाही. मोहिनीपासून लांब राहायचं असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची सांगड घालता आली पाहिजे. मनोनी विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशती. विषय हे जे काही आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये एखाद्या स्त्रीबद्दल, मोहिनीबद्दल भुरळ पडू द्यायचीच नाही जर ठरवलं, मनाने ती गोष्ट दिसल्यावर डोळे मिटायची जर कमांड दिली, बुद्धीने सांगितलं का हे बघायचंच नाही, डोळे मिटून घे, आणि जर तुमच्या इंद्रियाने ते मान्य केलं, डोळे मिटले, कान बंद झाले, कानाने त्याचं वर्णन ऐकलं नाही मोहिनीचं, डोळ्यांनी मोहिनी बघितली नाही, जिभेने आस्वाद घेण्याचा प्रश्नच नाही, आपोआप तुम्ही त्याच्यापासून लांब जाल. एकदा का तुम्ही विषयापासून लांब गेलात महाराज की आपोआप राग द्वेष तुमच्यामध्ये येणारच नाहीत. अनेक गोष्टी ज्याच्यामुळे, रागामुळे, द्वेषामुळे आपण गमावतो, ते राग आणि द्वेष हे आपल्यातनं निघून गेले तर अनेक गोष्टी आपल्या बाजूला जशाच्या तशा राहतील. ही ओवी सांगते. पार्था आणिकही एक जरी नाशले राग द्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. मग महाराज प्रश्न आला, मग विषयाच्या संगतीत जायचंच नाही का? शरीर सुख घ्यायचंच नाही का? काम करायचंच नाही का? किंवा कामाचा उपभोग घ्यायचाच नाही का? महाराज काम हा देव आहे, काम हा भगवंत आहे. ज्या वेळेला तुम्हाला तुमचा वंश वाढवायचा आहे, नवीन ईश्वरी अंशाला जन्म द्यायचा आहे,
त्यावेळेला तुमच्या कुलीन स्त्रीबरोबर, तुमच्या धर्मपत्नीबरोबर संग करणं, शरीर सुख घेणं हे क्रमप्राप्त आहे. तुम्ही ते घ्यावं, कारण त्यात भगवंत आहे. पण जरी असं तुम्ही शरीर सुख घेतलं तरी ते तुमचं असल्यामुळे तुम्ही त्याच्यात निश्चित रमणार नाही. त्याची आसक्ती, ओढ काही काळ असेल, पण ते सततचं असल्यामुळे, रोजचं तुमच्याबरोबर असल्यामुळे त्याच्यात तुम्ही अडकणार नाही. तुमच्या डोक्यामध्ये विषयाचा विचार राहणार नाही. का महाराज? कारण हे भगवंताचं कार्य एकदा झालं की आपोआप तुम्ही त्याच्यापासून लांब जाण, विषयामध्ये तुम्ही रमणार नाही. जैसा सूर्य आकाशगतू, रश्मी करे जगाते स्पर्शतू, तरी संग दोषे काय लिपितू तेथेचिनी. काय सुंदर उदाहरण दिलं आहे, अफलातून उदाहरण दिलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणजे सूर्य उगवतो, पृथ्वीशी त्याचा संग होतो, त्याचा स्पर्श, त्याच्या किरणांचा स्पर्श पृथ्वीला होतो. नखशिखांत पृथ्वीला, ज्या ठिकाणी तुमची नजर पोचत नाही, मानवाची नजर पोचत नाही, अशा ठिकाणीसुद्धा या सूर्याची किरण पोचतात. नखशिखांत ही पृथ्वी त्याच्या बाहुपाशात असते, संग त्याच्याशी त्या पृथ्वीचा होतो. पण म्हणून सूर्य नसताना, सूर्याचा तिथे उगमस्थान नसताना त्याचा संग दोष आहे का? नाही. का महाराज? रात्र झाली की तिथे किरणं नाहीत, संग दोष नाही. जैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्म सेच विभिन्न, जो काम क्रोध विहीन होऊनी असे. महाराज, काम क्रोधाच्या पलीकडे असलेला, इंद्रियाच्या विषयांचा उदासीन असलेला, म्हणजे इंद्रिय सुख घेणार पण ते तेवढ्यापुरतं, त्याच्या पलीकडे तो जाणार नाही. हे ज्याला कळलं, कामाचा उपभोग घेणार पण त्याची आसक्ती, मनातमध्ये एखाद्या स्त्रीमध्ये सतत येणारे विचार हे तो करणार नाही, तो येऊन देणार नाही. इंद्रियांवरती तो प्रभुत्व मिळवेल. आणि देवळात जाताना ठेवलेलं कासव त्याचं प्रतीक आहे. पाची अंग, डोळे, जीभ, कान, तोंड, तुमचं त्वचा, हे सगळे अवयव आतमध्ये ओढून गेल आणि केवळ भगवंताकडे बघेल. हे ज्याला जमलं तो योगस्थितीचा पुरुष, हे भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. कारण अर्जुनाचा प्रश्नच असा आहे की तू सांगितलंस ते बरोबर आहे, बुद्धियोग सांगितलास बरोबर आहे, पण ती स्थितप्रज्ञता म्हणजे काय? पहिलं महाराष्ट्रांनी सांगितलं आहे, काम तुझ्यामध्ये नको. काम नसलेला माणूस, क्रोधविरहित माणूस, रागद्वेष माणूस, रागद्वेष नसलेला माणूस हा त्या योगस्थितीमध्ये आहे. तो स्थितप्रज्ञ आहे. उपभोग घेत असला तरी तो स्थितप्रज्ञ आहे. त्याच्यामध्ये विषयाचं सुख, याच्याबद्दल रमणे हा प्रकार नाही. त्याच्यामध्ये तो रमत नाही, तो स्थितप्रज्ञ आहे. महाराज, अनेक कुटुंब या कामामुळे, या नको त्या छंदापायी ही उद्ध्वस्त झाली आहेत. ही उद्ध्वस्त झालेली कुटुंब बघितले ना महाराज, की या ओवींचं पारायण प्रत्येक गावात जाऊन करावं, या ओवींचं आकलन प्रत्येक घरात पोचवावं असं वाटतं महाराज. कडे आपल्या बाजूला आहे, आपली मुलं आहेत, आपले सवंगडी आहेत, आपले मित्र आहेत. कोणी ना कोणीतरी या मोहिनीमध्ये अडकणार आहे. कोणी ना कोणीतरी ह्या भस्मासुरासारखा स्वतःच्या डोक्यावर हात ठेवणार आहे. त्याच्यापर्यंत आपलं पोचलं पाहिजे, आपण पोचलं पाहिजे. आपलं हे विचार, आपलं ज्ञान, हे माऊलींची ज्ञानेश्वरी ही त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. ओवी आपल्याला उकल सांगता आली पाहिजे. माझं म्हणणं आणि मी काय म्हणतो याला या प्रवचनामध्ये महत्त्व नाही. प्रवचन माऊली काय सांगतायत, माऊलींची ज्ञानेश्वरी काय सांगते, इतकंच जर प्रवचन आपण जर केलं, तुम्ही प्रत्येकजण भगवंत आहात, कारण तुमच्या प्रत्येकात भगवंताचा अंश आहे. एकदा तुम्ही ते वाचायला सुरुवात केलं, पारायण करायला सुरुवात केलं, आपोआप भगवंत तुम्हाला त्याची उकल देईल. पुढे अनेक आपल्याला ओव्या बघायच्या आहेत. सांख्ययोगाचा हा शेवटचा टप्पा खूप रंजक आहे, कारण या
या शेवटच्या टप्प्यामध्ये बुद्धी आणि मन यांची सांगड घालून येणारे नको ते द्वेष किंवा त्या नको असलेले दोष शरीरामध्ये आपल्याला काढायचे आहेत. ते काढल्यानंतर आपल्याला ती स्थिती येते. ते काय चुकीचं, ते काय हे आपल्याला भगवंतांनी सांगितलं आहे महाराज. पुढच्या प्रवचनामध्ये आपण पुढच्या ओव्या बघणार आहोत. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.